स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही होळी आपल्या जीवनातला सगळ्या प्रकारचा अंधकार कायमस्वरूपी दूर करून आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा प्रकाश निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो वेलकम. आज आपण व्हॉट इज रेकी, रेकी काय आहे हे समजून घेऊ. पण आज एकदम होळीच्या मुळे आणि टाइम जो चेंज केला आपण 1 तास, त्याच्यामुळे आज संख्येमध्ये खूप जास्ती फरक दिसून राहिलेला आहे. बट जे लोक आज अब्सेंट असतील किंवा काही कामामध्ये होळी निमित्त बिझी असतील, त्यांनी आजचं रेकॉर्डिंग अवश्य बघून घ्या, कारण आजचं खूप महत्वाचं सेशन आहे. आज आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आणि रेकीची हिस्ट्री पण समजून घेणार आहोत. ओके. सो कसे आहात सगळे? चॅट टाइप इन चॅट बॉक्स. स्वस्त, मस्त, जबरदस्त. बघा, जशी एनर्जी तुम्ही तयार कराल ना, तसं जीवन घडणार आहे. तर त्याच्यामुळे मनातनं भावना निघाले पाहिजे. मैं स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. संपूर्ण शरीराने स्वस्थ, मनाने स्वस्थ, जीवनामध्ये प्रत्येक क्षण आपण मस्त आनंदाने जगत आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये खूप छान येत आहे. तर स्वस्त, मस्त, जबरदस्त हा आपल्या जीवनाचा नवीन सकारात्मकतेचा मंत्र आहे, ज्यातून आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचा अनुभव घेऊ शकणार आहे. सो आजचा आपला विषय आहे व्हॉट इज रेकी. तर रेकी, रेकीची स्पेलिंग मी तुम्हाला सांगितली, REIKI. रेकी हा एक जपानी शब्द आहे आणि आपल्या भारतामध्ये ही ऊर्जा स्पर्श चिकित्सा नावाने ओळखली जाते, जिचा उल्लेख अथर्व वेदामध्ये आहे आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील या रेकी ऊर्जांचा उल्लेख आलेला आहे. आता आधीच्या काळामध्ये जेव्हा आयुर्वेदच्या आधी, म्हणजे आयुर्वेद निर्माण झाला त्याच्या आधी, लोक मंत्रांद्वारे उपचार करायचे. बरोबर, मंत्रचिकित्सा वापरली जायची. आजही ही मंत्रचिकित्सा उपलब्ध आहे. आणि त्याच्याही आधी अ, स्पर्श चिकित्सा उपलब्ध होती, पण याच्यासाठी खूप मोठ्या लेवलवर साधना करावं लागायची. आपण बघितलंय की प्राचीन ऋषी मुनी, जसं भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरनं हात फिरवून काय केलेलं आहे, कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवून त्या दासीचं कुबड नाहीचं केलं होतं. त्याच्यानंतर भगवान रामाने दगडाला स्पर्श करून अहिल्याला शापमुक्त केलं. याचाच अर्थ काय, ही स्पर्श चिकित्सा याच आधीपासून उपलब्ध आहे. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? काय एक मेसेज आला की इज माय व्हॉइस इज क्लिअर. व्हिडिओ पण दिसतो आहे. ओके. तर ज्यांना आवाज आणि व्हिडिओचा त्रास आहे, तर तुमचा नेटवर्क इश्यू असू शकतो. कारण जर माझा आवाज एकाही व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे, तर माझ्याकडनं नेटवर्क व्यवस्थित आहे. ओके. सो थँक्यू. लेट्स कंटिन्यू. ओके. तर ही स्पर्श चिकित्सा जगामध्ये खूप मोठ्या लेवलवर अस्तित्वात आहे आणि म्हणजे आता साधी गोष्ट, ही ऊर्जा प्रत्येकामध्ये अस्तित्वात आहे. बाळ कितीही रडत असलं तरी देखील ते रडणाऱ्या बाळाला आईने जवळ घेतलं आणि त्याला स्पर्श केला तर ते रडणारं बाळ शांत होतं. आपण तणावात असलं आणि मायेच्या एखाद्या व्यक्तीने आपल्या पाठीवरून हात फिरवला, आपल्या डोक्यावर सांत्वना दिली, तर आपलं नॅचरल हिलिंग होतं. याचाच अर्थ काय, की मायेच्या स्पर्शाने किंवा कोणीही आपल्याला मायेने स्पर्श केला तर नैसर्गिकरित्या आपलं हिलिंग होतं. किंवा आपलं डोकं दुखत असलं तर आपण साधं डोकं हाताने चेपलं, पाय दुखत असले पायाला आपण स्पर्शाने थोडस स्पर्श केला, थोडस प्रेशर दिलं, तर आपल्याला बरं वाटतं. याचाच अर्थ स्पर्श चिकित्सा ही म्हणजे नॅचरली आपल्याकडे उपलब्ध आहे. पण काळाच्या ओघामध्ये ही स्पर्श चिकित्सा म्हणजे आपल्यापासून लांब झाली आणि आपण या ऊर्जांचा उपयोग करायला करणं बंद झालं. ठीक आहे. तर डॉक्टर मिकाउसी हे
एक कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, स्वतः पीएचडी झालेले व्यक्ती होते, आणि एक दिवस त्यांच्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आले आणि त्यांनी त्यांना म्हटलं की जगामध्ये सगळ्या दुःखांना हरण करणारी किंवा सगळ्या आजारांवर निदान करणारी अशी एखादी ऊर्जा उपलब्ध आहे का. डॉक्टर मिकॉसिनचा जो काही अभ्यास झाला होता त्याच्यातून त्यांना माहिती होतं की अशी एक ऊर्जा उपलब्ध आहे जिच्या वापराने आपण आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांपासून बाहेर पडू शकतो, जीवनातल्या दुःखांमधनं आपण उपचार घेऊ शकतो. पण ती ऊर्जा कशी वापरायची ही त्यांना माहिती नव्हतं, आणि म्हणून त्यांनी आपल्या वेदांचा अभ्यास केला, भगवान बुद्धाच्या ग्रंथाचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्माचे जेवढे उपलब्ध साहित्य होतं त्याचा अभ्यास केला, आणि त्याच्यातनं ही ऊर्जा अस्तित्वात आहे असं त्यांना माहिती झालं. आणि म्हणून त्यांनी या ऊर्जांचा, पण त्यांना हे माहिती झालं की भारतामध्ये ते असं म्हटलं जातं की ते 7 वर्ष काशीला राहिले आणि त्यांनी सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. आणि इथून गेल्यानंतर त्यांना एक गोष्ट कळली होती की कुठल्याही साधनेसाठी तपश्चर्या करावी लागते, ध्यान साधना करावी लागते. आणि म्हणून इथून गेल्यावर डॉक्टर मिकाउसी हे जपान मधल्या एका माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर गेले. तिथे त्यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून साधना चालू केली. किती दिवस? 21 दिवस अन्न पाणी त्यागून या ऊर्जांचा अभ्यास चालू केला. आणि 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी एका पिशवीमध्ये दगड घेतले आणि एक एक दगड दररोज दिवस संपल्यानंतर ते टाकू लागले. आणि हे दगड टाकल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की 20 दिवस संपून गेले आणि अजूनपर्यंतही त्यांना कळलंच नाही की नेमकं कशा पद्धतीने आपण या ऊर्जांचा वापर करू शकतो. ते हताश झाले की मी माझ्या आयुष्य संपूर्ण अभ्यास या ऊर्जांच्या शोधामध्ये लावला आणि अजून देखील ही ऊर्जा मला अवगत झाली नाही. नेमकं माझ्याकडनं काय चुकलं या गोष्टीचं, नेमकं माझ्याकडनं काय चुकलं या गोष्टीचा ते अभ्यास करायला लागले. आणि त्याच्यात त्यांना असं लक्षात आलं, हताश होऊन त्यांनी शेवट प्रार्थना केली पूर्ण ब्रह्मांडाला की या ब्रह्मांडाच्या संपूर्ण ऊर्जा माझ्यामधनं प्रवाहित होत आहेत आणि मी आता या ऊर्जांचा वापर करू शकेल असा संपूर्ण ब्रह्मांडाने त्यांचा जणू शक्तिपात केला. ऊर्जांचा प्रवाह आणि जपानी भाषेमध्ये काही कोरलेले अक्षर ह्या त्यांच्या डोक्यावर आले, जे परिपूर्णता होते, जे आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये, मास्टर लेवलमध्ये आपण जे सूत्र वापरतो, जे सिम्बॉल्स वापरतो, त्या सिम्बॉल्सचा नैसर्गिकरित्या त्यांचा शक्तिपात झाला. आणि तिथून डॉक्टर मिकाउसींना या ऊर्जांनी स्वतः ते परिपूर्ण झाले आणि सहजतेने त्यांनी ही ऊर्जा लोकांना पोहोचवण्यासाठी पुढे प्रयत्न केला. आता जेव्हा त्यांना ही ज्ञानप्राप्ती झाली, ही ऊर्जा प्राप्ती झाली, तेव्हा त्यांना असं वाटलं की मला हे कुणाला तरी सांगायचं आहे. आणि म्हणून ते धावत त्या पहाडीवरनं आले. त्यांचं वय जवळपास 60 वर्ष होतं त्यावेळेस. आणि ते धावत पहाडीवरनं आले आणि त्यांनी धावत येऊन जेव्हा धावत येत होते तर त्यांचा पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. आपल्याला ठेच लागली तर आपण काय करतो? कुठेही लागलं तर आपला पहिले हात जातो. तसंच त्यांनी पायाचा अंगठा बोटामध्ये पकडला, हाताच्या बोटांनी पकडला आणि पहिला रेकी शक्तीचा चमत्कार पाहिला की जे बळबळ वाहणारं रक्त आहे ते रक्त वाहनं थांबलं आणि ते अगदी त्या वेदना होत्या त्या वेदना पण शांत झाला. हा त्यांनी घेतलेला दिव्य रेकी शक्तीचा पहिला चमत्कार आहे. डॉक्टर मिकाउसींनी हा दिव्य रेकी शक्तीचा पहिला चमत्कार घेतला, बघितला आणि या चमत्कारानंतर पुढे त्यांना खूप भुकेची जाणीव झाली, कारण 21 दिवस ते अन्न पाणी त्यागून उपाशी होते आणि त्यांना तीव्र भुकेची जाणीव झाली. आणि म्हणून ते एका खानावळीत गेले आणि तिथे त्यांनी म्हटलं की मला पोटभर जेवायचं आहे. काय म्हटलं डॉक्टर मिकाउसींनी? मला पोटभर जेवायचं आहे असं त्यांनी म्हटलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या हॉटेल मालकाला सांगितलं की मला जेवायला द्या, मी एवढ्या दिवस. त्यांनी म्हटलं की तुम्ही त्यांचं वय बघता की तुम्ही ज्यूस घेऊन तुमचा उपवास तोडावा. पण डॉक्टर मुकॅसो बोलले की मला पोटभर जेवायचं आहे. मग त्यांना वाढलं गेलं पूर्ण जेवण. आपण समजा आता 1 दिवसाचा उपवास केला आणि जास्ती जेवण केलं तर आपल्याला अनइझी वाटतं. त्यांचा तर 21 दिवसांचा उपवास झाला होता आणि त्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना अगदी फ्रेश वाटलं, रिलॅक्स वाटलं. हा त्यांनी दुसरा की बाबा आपल्यामध्ये काहीतरी सकारात्मक ऊर्जा आलेली आहे याचा अनुभव त्यांना झाला. त्यांचा याचा अनुभव त्यांना झाला आणि त्यांनी पूर्ण
ऊर्जांचा अनुभव झाला. त्याच्यानंतर ते जेव्हा जेवत होते, तिथे एक गोष्ट होती की त्यांना एक 14-15 वर्षाची मुलगी जेवण वाढत होती, 13-14 वर्षाची, आणि तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना होत्या. डॉक्टर मिकाऊसूंना अंतरप्रेरणा झाली की या मुलीला आपण स्पर्श करावा. आणि त्या मुलींनी म्हणजे त्या हॉटेल मालकाची ती मुलगी नात होती, आणि त्यांनी म्हटलं की हिचे दाढ दुखत आहे आणि म्हणून हिच्या वेदना आहे. तर डॉक्टर मिकाऊसींनी तिच्या दोन्ही गालांवर त्यांच्या परवानगीने असा स्पर्श केला. 15 ते 20 मिनिटामध्ये काय घडलं की त्या मुलीच्या ज्या दाताच्या दुखण्याच्या वेदना होत्या त्या कमी झाल्या, आणि त्याच्यामुळे जे तिच्या चेहऱ्यावर स्वेलिंग आलं होतं ते पण कमी झालं. किती लोक एक्साइटेड आहे? असंच प्रॅक्टिकल आपण पण करणार आहे आणि वेदना कमी होताना बघायचे. आपला जेव्हा शक्तिपात होईल, नेक्स्ट मंडे और ट्युजडेला आपला शक्तिपात होईल, त्या शक्तिपातानंतर हे प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये करणार आहे. आणि तुम्ही स्वतः स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला किंवा इतरांना हील करू शकणार आहे. पण लक्षात घ्या, ही एनर्जी किती आहे? पहिली एनर्जी ही 10% राहणार आहे. किती एनर्जी आहे? 10% एनर्जी आहे लेवल 1ची. जेव्हा तुम्ही रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जाता तेव्हा तुमची ही एनर्जी 40% होते, आणि मास्टर हिलर नंतर तुमची ही ऊर्जा 100% होत असते. क्लिअर? तर आपण ज्या ऊर्जांचा उपयोग करणार आहे, हे जे प्रॅक्टिकल करणार आहे, तर तुम्ही म्हणाल मॅडम 20 वर्ष दुखणं जुनं आहे आणि 10% एनर्जीने ठीक होईल का? नाही. बरोबर की नाही? पण तुमचं जर जेवढाही त्रास आहे तो तुमच्या फक्त स्पर्शाने कमी होऊन जाईल. कुणाचा 30% होईल, कुणाचा 40% होईल, मे बी जेव्हा आपण प्रॅक्टिकल करू त्या पद्धतीने. पण हे प्रॅक्टिकल मी तुमच्याकडनं क्लासमध्ये करवून घेणार आहे. ज्यावेळेस आपले प्रॅक्टिकल अटुनमेंट नंतर तुमचा पण शक्तिपात. आणि डॉक्टर मिकॉसींनी एवढं सोपं करून घेतलंय. आपल्याला माहिती आहे ऋषीमुनींना हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागली आहे. बरोबर की नाही? आपण म्हणतो ना की शेकडो वर्ष तपश्चर्या केली. डॉक्टर मिकॉसींनी एवढी सोपी पद्धत सांगितली की शक्तिपातानंतर एक ऍक्टिव्हेशन प्रोसेस केली की तुमच्यापैकी कुणीही या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. एवढी सोपी एनर्जी डॉक्टर मिकॉसींनी आपल्याला दिलेली आहे. कारण आपण जाऊ शकतो का घरदार सोडून? चला 21 दिवस तपश्चर्या करायला कोण कोण तयार आहे? सब कुछ छोड़ के, पहिले तो मोबाईल छोड़ के जाना है, सबसे मुश्किल. आजकाल लोकांच्या हातून मोबाईलच नाही सुटत. बरोबर की नाही? पण मोबाईल वाईटही नाही आहे. त्या मोबाईलमुळे तुम्ही आज माझ्या समोर बसले की नाही सगळेजण. तर मग कुठल्याही वस्तूचा उपयोग चांगला केला तर चांगला, वाईट केला तर वाईट. बरोबर की नाही? पण आपण सगळे इथे आहात याचा अर्थ तुम्ही प्रत्येक जण या मोबाईलचा चांगलाच उपयोग करत असणार. ओके? आणि म्हणून चांगल्या कामासाठी तुम्ही आता इथे उपस्थित आहात. क्लिअर? ओके, ग्रेट. तर डॉक्टर मिकॉसींनी मग काय केलं? आता त्यांच्या आयुष्यात ते स्वतः प्राध्यापक होते. आयुष्यातलं सगळे सुख त्यांच्याजवळ होते, आणि त्यांनी या ऊर्जांचा उपयोगासाठी काय ठरवलं? या ऊर्जांचा उपयोग करण्यासाठी त्यांनी ठरवलं की बेगर्स लोकांना, म्हणजे तिथले जे जपानचे भिकारी लोक होते त्या लोकांची सेवा करायचं ठरवलं की बाबा त्यांच्या जीवनात आनंद होईल. आणि ते या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम, की बाबा ते सभ्य लोकांचं जीवन जगतील असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून त्यांनी भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये गेले आणि एक छोटीशी स्वतःची कुटी टाकली, आणि 7 वर्ष, आयुष्याचे 7 वर्ष त्यांनी तिथे सेवा केली. सगळ्या जखमी लोकांना, आजारी लोकांना त्यांनी ठीक केलं. पण झालं काय, त्या 7 वर्षामध्ये वारंवार त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना ते दुरुस्त करून सभ्य लोकांच्या जीवनात पाठवत होते जीवन जगायला, ते लोक वारंवार वापस येत होते. यांना म्हटलं की मी माझ्या अख्खं आयुष्य ज्या ऊर्जांसाठी लावलं, ती ऊर्जा लोकांपर्यंत देऊन ते लोकांमध्ये फायदा का नाही होत आहे? प्रश्न पडला. आणि त्याचं उत्तर त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. चॅटबॉक्स खरंच बंद ठेवायला पाहिजे, कारण एखादा मेसेज आपली लिंक ब्रेक करतो. मी तुमच्यासाठी ब्रेक बंद केला, पण माझ्यासाठी तो सुरू ठेवलेला आहे. चलो. तर डॉक्टर मिकॉसींनी मग त्यांना प्रश्न पडला, तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की आपल्या कुटीचं दार बंद केलं आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला की ज्या ऊर्जांचा वापर मी लोक कल्याणासाठी केला त्या लोकांमध्ये फरक का पडत नाही, हा प्रश्न त्यांना पडला. आणि त्याचं उत्तर त्यांना हे मिळालं. जेव्हा त्याचं इंट्युशन म्हणा किंवा आपण त्याला आकाशवाणी म्हणतो, अशा पद्धतीने त्यांना ती ऊर्जा उत्तर मिळाले. पहिला प्रश्न, तुला इथे कोणी बोलवलं होतं का?
उत्तर काय होतं? डॉक्टर मिकॉसींना कोणी बोलवलं होतं का भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये? नाही. त्या बदल्यात तू काय त्यांची लोकांची सेवा केली, त्या बदल्यात काही मोबदला घेतला का? उत्तर परत होतं नाही. याचा अर्थ काय की न बोलवता आणि कुठला तरी मोबदला न घेता तिथून रेकीसाठी नियम तयार केला डॉक्टर मिकॉसनी. कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. समजा एक आई म्हणून मी माझ्या मुलाचं हिलिंग केलं, तर माझ्या मुलाला म्हटलं जा रे बाळा एक ग्लास पाणी आणून दे, तर माझा मुलगा मला ग्लासभर पाणी आणून दिलं, तर तिथे एक एनर्जी एक्सचेंज झाला. तर रेकीच्या मध्ये एक एनर्जी एक्सचेंज होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि दुसरं महत्वाचं, परवानगी शिवाय रेकी द्यायची नाही. पण जर आपलं जवळचा व्यक्ती आजारी आहे तर त्याची जबाबदारी माझी आहे असं म्हणून आपण त्या व्यक्तीला रेकी देऊ शकतो. ठीक आहे. हे दोन नियम लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला प्रश्न पडेल मॅडम तुम्ही तर हे दोन्ही नियम तोडून राहिले, एक तर रेकी फ्री मध्ये देऊन राहिले, बरोबर की नाही? आता ते दोन्ही नियम मी पाळते कसे ते सांगते. सगळ्यात महत्वाचं, ज्या दिवशी तुमचा शक्तिपात होईल तुम्हाला सांगितलं जाईल, तुम्ही स्वमर्जीने शक्तिपातासाठी उपस्थित राहाल, म्हणजे तुम्ही परवानगी दिली, पहिला नियम पूर्ण झाला. तुमची परवानगी घेऊनच मी तुमचा शक्तिपात करणार आहे. जबरदस्तीने कुठे बसणार आहे का इथे? तुम्ही स्वतःच्या मर्जीने बसणार, म्हणजे पहिला नियम आपण तिथे पाळला. आता दुसरा नियम की काही मोबदला न घेता काय शिकवत आहे. लिटरली सांगते, मी माझ्याकडे रेकीची पहिल्या लेवलची फी भरायला पैसे नव्हते, इतकी आर्थिक अडचण होती. इथून 15-16 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर चैतन्य अग्रवाल भोपाळ युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर हे माझे रेकीचे पहिले गुरु, आणि त्यांनी आमच्या शहरामध्ये 2 दिवसीय कार्यशाळा घेतली होती. आणि त्या कार्यशाळेची फी किती होती? 2,000 रुपये. आणि ती 2,000 फी भरायलाही माझ्याकडे नव्हती. इथून 15, कारण फायनान्शियली खूप जास्ती आम्ही म्हणजे नव्हती परिस्थिती की 2,000 रुपये मी एक्स्ट्रा कुठल्या ह्याच्यात खर्च करू शकेल. त्यावेळेस माझ्या एका मैत्रिणीने, माझ्या पुस्तकात देखील मी हा उल्लेख केलेला आहे, माझ्या एका मैत्रिणीने माझी ती फी भरली होती. नंतर काही महिन्यात मी तिला 400-500 करून तिचे ते 2,000 रुपये परत केले होते. जर तिने माझी त्यावेळेस फी भरली नसती तर ही रेकी माझ्या जीवनात आली नसती. तर त्याच्यामुळे कदाचित तुमच्यापैकी कुणाला तरी या रेकीची खूप गरज असेल, आणि या रेकीला शिकल्यानंतर जो आमूलाग्र बदल माझ्या जीवनात झाला, जे नकारात्मकतेमधनं मी पॉझिटिव्ह जीवन अनुभवते आहे, लिटरली मी माझ्या स्वप्नातलं जीवन जगत आहे, जे मी कधी विचारही नव्हता केला तेवढं छान जीवन मी जगत आहे. तर मग आपल्याला जे मिळालं ते लोकांच्याही जीवनात द्यावं, देता यावं, यासाठी माझं हे फ्रीमध्ये सेशन आहे. तर तिने माझी मदत केली होती तर त्या मोबदला म्हणून. आणि दुसरी गोष्ट, आता याच्यापैकी काही लोक सेकंड लेवलला जातील, थर्ड लेवलला जातील, त्यांची फी मला येईल की नाही? सगळेच जरी नाही आले पण काही लोक जे सेकंड थर्ड लेवलला येतील त्यांची जी फी येईल त्याच्यामध्ये मी असं समजते की तुमच्या सगळ्यांची फी मला मिळून गेलेली आहे. तर याचा अर्थ मी दोन्ही नियम तोडलेले नाही, दोन्ही नियमांचं पालन करून मी हे क्लासेस घेत आहे. क्लिअर झाला? मग डॉक्टर मिकौसींनी जेव्हा त्यांना ही इंट्युशन मिळालं त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ते गेले सभ्य वस्तींच्या लोकात, म्हणजे एका चांगल्या ठिकाणी जाऊन त्यांनी रेकीचं क्लिनिकचा सेटअप लावला आणि तिथे पॉम्पलेट बॅनर वगैरे सगळं लावलं की अशा पद्धतीने बिना औषध उपचार केला जाईल. आता जपान सारखा सुशिक्षित देश आणि बिना औषध उपचार त्यांच्या पसनी पडणार होतं काय? प्रूफ पाहिजे, सायंटिफिक एनर्जीला मानणारा देश. पण तिथे एखादा व्यक्ती असा असतो ना की आयुष्यात खूप दुःख असतात, खूप आजार असतात, तो म्हणतात चलो इसको करके देखो. त्याच पद्धतीने एका व्यक्तीला खूप पोटदुखीचा त्रास होता, तो डॉक्टर मिकॉसनचा पहिला पेशंट, आणि डॉक्टर मिकॉसननी त्याच्यावर पूर्णपणे उपचार करून त्या पेशंटला बरं केलं. आणि डॉक्टर मिकॉसू यांचा जो प्रचार होता तो खूप मोठ्या लेवलवर तिथे झाला, कारण त्याला फायदा झाल्यानंतर डॉक्टर मिकॉसूंच्या हॉस्पिटलला हळूहळू गर्दी वाढायला लागली आणि पेशंट त्यांच्याकडे खूप मोठ्या लेवलवर यायला लागले. एकच मिनिट, मी तुम्हाला डॉक्टर मुखौसेंचा फोटो दाखवते. ओके.
आता बघा, डॉक्टर मिकौसी हे आहे डॉक्टर मिकौसी. त्यांच्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, आणि 1865ला, 15 ऑगस्ट 1865चा त्यांचा जन्म आहे. आणि 1953 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर डॉक्टर मिकौसींनी तिथे एक हॉस्पिटल काढलं, आणि त्याच्यानंतर तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा, आणि द्वितीय महायुद्धाच्या वेळेस चिराजी होयाशी हे तिथले एअर चीफ मार्शल होते. आणि तिथे जो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाला, त्याच्यामुळे जो नरसंहार झाला, त्याला हे काय म्हणू की त्यांना नाही बरं वाटलं, आणि त्यांनी मिकॉसींची शरण घेतली. आणि यांनी, चिरोजी हयाशी यांनी, त्या रेकीच्या छोट्याशा क्लिनिकला मोठ्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचं रूप दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं नाव, हे झाले पहिले रेकी ग्रँडमास्टर, हे दुसरे रेकी ग्रँडमास्टर. आणि हवाई टकाटा या पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर. पण यांचं महत्व खूप आहे. आज जी आपल्यापर्यंत रेकी पोहोचली ना, ती रेकी पोहोचण्यामध्ये हवाई टकाटा यांचं खूप मोठं योगदान आहे. यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता, कोणाला? हवाई टकाटांना. आणि खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स होत्या, खूप सारे ऑपरेशन सांगितले होते. या मूळच्या जपानच्या होत्या, आणि लग्नानंतर त्या अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. पण कॅन्सर झाल्यानंतर त्यांना माहिती होतं की जपानमध्ये अशी एक रेकी ऊर्जा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण ठीक होऊ शकतो, म्हणून त्या जपानला आल्या. चिरोजी हायशेंच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने त्यांच्यावर उपचार चालला, त्यांचे ऑपरेशन टळले. आणि ज्या महिलेला 30व्या वर्षी कॅन्सर झाला, ती महिला 82 वर्षापर्यंत जगली. आणि रेकीचे 22 ग्रँड मास्टर त्यांनी त्यांच्या त्या हयातीत जगभरात तयार केले. म्हणजे आपल्या भारतात जी रेकी आलेली आहे, ती रेकी पोचण्याचं काम हवाई टकाटा यांनी केलं. आणि म्हणून त्यांचं महत्व रेकीमध्ये खूप मोठं आहे. आजही रेकीचं मुख्य केंद्र जपान नसून आज अमेरिका झालेला आहे, कारण पुढे रेकीचं इंटरनॅशनल असोसिएशन यांनी स्थापन करून जगभरात रेकीचं कार्य पोहोचवण्याचं काम हवाई टकाटांची आज जी नात आहे ती करते. आणि अनेको हिलर्स आज जगभरात जे रेकीचे तयार झालेले आहे, त्याचं संपूर्ण श्रेय हवाई टकाटा यांना जातं. हा आपण रेकीचा थोडक्यात इतिहास बघितला. आता आपण बघणार आहे रेकीचे 5 तत्व, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. रेकी जेव्हा आपण शिकणार, तर एक बदल आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचा आहे, ते म्हणजे रेकीचे 5 तत्व आपल्याला आपल्या जीवनात अनुसरायचे आहे. पहिलं तत्व आहे, आजच्या दिवस मी राग करणार नाही. आजच्या दिवस मी कुठल्याही परिस्थितीत राग करणार नाही. किती लोकांना राग येतो? इथून पुढे आता ज्या मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते, थोडं शांततेत ऐका. आणि त्याच्यानंतर राग करायचं किंवा नाही करायचं, इट विल बी युअर चॉईस. राग करायचं किंवा नाही करायचं, ही तुमची चॉईस राहणार आहे. रेडी? सांगू गोष्ट? आमच्या शहरातली गोष्ट आहे. 2 एक वर्ष झाले असेल, 2-3 वर्ष. खूप छान कुटुंब होतं. पती पत्नी, 2 मुलं. आणि त्या घराचा नियम होता, रोज संध्याकाळी ना सगळे फॅमिली म्हणून एकत्र जेवायला बसायचे. पण एक दिवस असा उजाडला की संध्याकाळी जेव्हा ते घरी आले पती, काहीतरी बाहेर बिनसलं असेल बॉस सोबत वगैरे, आणि नेहमीसारखे ताटं वाढले. किती लोकांचा बाहेरचा राग घरी निघतो? बाहेर काही घडलं तर? तसंच काहीतरी त्या घरी घडलं. पती ऑलरेडी रागात होते, आणि नेमकी त्या रागात पतीनी पत्नीला म्हटलं की आज भाजीत काहीतरी गडबड झाली. आता पत्नीला हे माहिती नव्हतं की बाहेरून काहीतरी ताणतणाव घेऊन पती घरात आलेला आहे. तिला तिच्या कामाचे होतं की मी दिवसभर तुमच्यासाठी राब राब राबते, एवढं सगळ्यांसाठी करते, आणि तुम्ही माझ्या हातच्या स्वयंपाकाला नावं ठेवता. ती तिच्या जागी बरोबर होती, ती दिवसभरात थकली असेल, इकडे बाहेर वाजवून आलेलं होतं. पण दोघांचे राग अनावर झाला, एकमेकांसोबत आरडाओरड चालू झाली.
क्षुल्लक कारण होतं, भाजी जमली नाही. आणि त्या आरडाओरडामध्ये पतीचा राग पहिलेच होता आणि अजून त्या रागात भर पडली. आणि पतीने हातचं ताट बाजूला फेकलं आणि पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटामध्ये पत्नी गतप्राण झाली. आणि ज्या क्षणी त्या पतीचा राग 2 मिनिटात जेव्हा कमी झाला, त्याच्या हातून त्याचंच कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. त्यांनी स्वतः फोन लावून पोलिसांना सरेंडर केलं. पण तोपर्यंत मुलं अनाथ झाली होती. वडील जेलमध्ये आणि मुलं, पत्नी देवाघरी आहे, अशी ती कुटुंबाची अवस्था झाली. विचार करा, जर त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये रागावर कंट्रोल करता आला असता, तर एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं का? कुठलाही व्यक्ती खुनी किंवा गुन्हेगार नसतो, पण वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये त्याला त्याच्या रागावर कंट्रोल करता येत नाही, म्हणून त्याच्या हातून असे गुन्हे घडतात. आणि म्हणून आपण आता रेकीत आलोय. आज आपण पहिला संकल्प करू की आजच्या दिवस मी राग करणार नाही. कारण रेकी काय म्हणते, जीवनाला फक्त टुडे मध्ये बघा, आज मध्ये बघा. आजच्या दिवस आपल्याला 5 तत्व पाळायचे. माहिती नाही उद्या त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला तर. पण आज माझ्या जवळ आहे, तर आजच्या दिवस मी राग करणार नाही. दुसरी गोष्ट सांगते, गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. काय नाव आहे गोष्टीचं? रागाची सांडशी. किती जणांच्या घरी लहान मुलं आहेत, अगदी 5वी 6वी पर्यंत? केतकी मॅडम अनम्यूट करा. किती वर्षाचं मुलं आहे? माझा 11 वर्षाचा मुलगा आहे. शाळेतून आल्यावर सगळ्यात पहिले कुणाला बघतो, कुणाकडे येतो? तर सध्या तरी मी ब्रेक घेतलाय. ऍक्च्युली मी पण वर्किंग वुमन होते, पण सध्या 1 वर्ष मी ब्रेक घेतलाय. त्यामुळे तो सध्या म्हणजे सासू सासरे असतात आणि मी असते आता सध्या घरी. तर तो शाळेतून आल्यावर कुठे येतो धावत? पहिले आई कुठं बघतो? म्हणून येतो. कुठे? आई म्हणून धावतो. आई आई म्हणून म्हणून येतो. हाक मारतो. ओके, थँक्यू. तर जनरली मूल जेव्हा लहान असतं आणि घरी जर आई हाऊसवाईफ असेल, घरी असेल, तर मूल धावत धावत पहिले आईकडे जातो. अगदी असंच एक मूल शाळेतून आलं आणि धावत धावत आईला शोधण्यासाठी बॅग फेकली. लहान मूल होतं, 6 7 वर्षाचं, पहिली दुसरीतलं. आणि ते धावत धावत आलं, बॅग फेकली आणि आईकडे. त्याला माहिती आई त्यावेळेस किचन मध्ये असते, म्हणून तो धावत किचनच्या दिशेने निघाला. पण त्याला हे माहिती नव्हतं, त्या दिवशी आईने नवीन बोनचायना कपांचा सेट आणला होता आणि तो डायनिंगवर ठेवला होता. तो त्याच्या मस्तीत फक्त आईला जाऊन मिठी मारायच्या धुंदीत तो आला. आणि त्याच्या हातून डायनिंग वरच्या कपांना धक्का लागून कप फुटल्याचा आवाज फक्त आईच्या कानावर गेला. त्यावेळेस आई किचन मध्ये भांडी घासत होती, बेसिनच्या तिथे तिच्या हातात सांडशी होती. आणि तिला दुसरं काहीच लक्षात नाही आलं. तिने रागाच्या याच्या, तिला फक्त कप फुटल्यांचा आवाज आला आणि सांडशी तिने मुलाच्या दिशेने भिरकावली. आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात बसली आणि मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. विचार करा, 300 400 600 रुपयाचे कप असतील, पण तिला तिच्या वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये रागावर नियंत्रण ठेवता नाही आलं. आणि त्याच्यामुळे तिच्या त्या रागातनं, एका क्षणभराच्या रागातनं, त्या मुलाचं आयुष्य अंधत्वाकडे गेलं एका डोळ्याने. खरोखर त्या आईला असं घडलं पाहिजे असं वाटत होतं का? किंवा ती आईचा तो स्वभाव होता का? अशाच घटना घडतात वर्तमानाच्या क्षणांमध्ये. जर आपल्याला आपल्या भावनांना बॅलन्स करता नाही आलं, तर व्यक्तीच्या हातून मोठाले गुन्हे घडतात. आणि म्हणून आज संकल्प करूया, आजच्या दिवस मी राग करणार आहे. रोज सकाळी उठल्यावर 5 तत्व जे आपण शिकणार आहे. पहिलं तत्व आहे, केवल और केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. कोण कोण रेडी आहे या पहिल्या संकल्पाला आपल्या जीवनाचा भाग देण्याचा? थँक्यू. ठीक आहे. त्यानंतरचं दुसरं तत्व आहे, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. फक्त आजच्या दिवस
मी चिंता करणार नाही. मला सांगा आता किती चिंता करून आपल्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत? झालंय का? मुलाची ऍडमिशन करायची आहे, खूप चिंता करत बसले, ऍडमिशन होईल का? माझं वजन कमी होत नाही म्हणून चिंता करत बसले, वजन कमी होणार आहे का? बरोबर आहे. चिंता चिता के समान होती है. चिंता चिता के समान होतीये. आपण ऐकलं एका बिंदीचा फरक आहे चिता आणि चिंतेमध्ये. आणि चिंता केल्याने कुठल्याच गोष्टीवर फरक पडत नाही. उलट त्याच्यातनं आजकालचे आधुनिक याच्यातले आजार, बीपी, शुगर, हायपरटेन्शन, थायरॉइड, 99% आजार हे चिंतेतून निर्माण होतात, मानसिक अस्वास्थ्यामधनं निर्माण होतात. तर आज आपण एक संकल्प करूया. आज रात्री होळी पेटवताना आपल्या जीवनातल्या सगळ्या चिंता दहन करूया. सगळ्या चिंतांचं दहन करून टाकूया आजच्या याच्यात. ओके, क्योंकि चिंता किसके समान होती है? चिता के समान होती है. तो आज से हमें चिंता नहीं करनी है, चाहे कुछ भी हो जाए. चिंता केल्याने, टेन्शन घेतल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. तर आजकाल जे मानसिक अस्वास्थ्यामुळे एवढे दवाखाने वाढले होते. पहिले विचार करा की एका गावामध्ये एक वैद्य बुवा राहत होता. तो गावातल्या अख्ख्या कुठल्याही आजाराला ठीक करत होता की नाही? आताची परिस्थिती अशी आली आहे, डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत वेगवेगळे डॉक्टर आहे. आणि त्याच्यात एखाद्याला 2-4 प्रॉब्लेम असले तर बाबा आता कोणत्या डॉक्टरला दाखवू आणि काय करायचं? आत्ताच नुकती आज पेपरला एक न्यूज पेपर कटिंग एक आलं, तुमच्यापैकी बघितलं असेल कोणीतरी. कोल्हापूरची केस होती. कोल्हापूरमध्ये एका व्यक्तीचा एक्सरे काढला गेला आणि एक्सरे मध्ये रिपोर्ट पाहून त्याला सांगितलं की तुझ्या छातीमध्ये झुरळ आहे, तुला मुंबईला जाऊन ऑपरेशन करावं लागेल. मग तो पेशंट मुंबईला, रिअल स्टोरी आहे बरं, जोक नाही सांगत आहे, रिअल स्टोरी आहे, पेपरला आलेली. मग तो मुंबईला गेला, मुंबईला परत एक्सरे काढला. मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितलं एक्सरे त्या झुरळ तुमच्या छातीत नाही, त्यांच्या कोल्हापूरच्या डॉक्टरांच्या एक्सरे मशीन मध्ये आहे म्हणे. आता विचार करा, अशी आपली वैद्यकीय व्यवस्था काही सगळ्याच ठिकाणी नाही आहे, पण काही ठिकाणी अशी आपण उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात, हो की नाही? म्हणून आपल्याला लक्षात ठेवा की उत्तम स्वास्थ्य जर पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या जीवनशैलीवर वर्क करावं लागेल. आपल्या जीवनशैलीला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची जोड द्यावी लागेल आणि ती जोड या रेखीतनं आपण सहजतेने देऊ शकतो. तर आजपासनं चिंता करणार नाही, रेखीचा दुसरा नियम पाळणार. ओके, तिसरा नियम. आता मी तुम्हाला एक नियम सांगते आनंदाची. तिसऱ्या नियमाच्या आधी जी चिंता, खूप लोकांना टेन्शन बिन्शन असेल ना, त्या टेन्शन कमी करण्यासाठी एक नियम सांगते मी आज. किती लोकांना टेन्शन बिन्शन आहे, चिंता बिंता आहे क्या? ज्या लोकांना आहे, हा चला हो म्हटलं ना, ओके ठीक आहे. अमृता मॅडम, मी आता तुम्हाला 2 मिनिटात जीवनातल्या टेन्शन मधनं बाहेर काढते. अनम्यूट करा. कशाची एक समजा तुमच्या चिंतेला काही कारण मला ऐकून सांगायचं नाहीये, पण आता मी तुम्हाला सांगते की या जगामध्ये तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. काय करत आहे तुम्ही? तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. कसं? आज तुमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर काय आहे सांगा? टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे. टू व्हीलरही आहे, फोर व्हीलरही आहे. तुम्हाला सांगू, एक वेळ असा होता, माझ्याकडे एक अकाउंटमध्ये 50,000 मुश्किलने होते आणि मी माझ्या 2 मुलांसोबत, माझ्या हसबंड सोबत सुट्टीच्या दिवशी फोर व्हीलरच्या दुकानात जायचो आम्ही. कशाला? टेस्ट ड्राईव्ह मिळते म्हणून, किंवा ती गाडी बघता येते म्हणून फोर व्हीलर. कारण ते माझं स्वप्न होतं की आपल्याकडे गाडी असावी. म्हणजे माझ्यासारखे जेवढे लोक फोर व्हीलरचं स्वप्न पाहत असतील त्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय की नाही सांगा? आज आहे माझ्याकडे गाडी आहे, सगळं आहे. तो वेळ सांगते की ज्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती फोर व्हीलर, तर तेव्हा आम्ही फोर व्हीलरच्या शोरूम मध्ये जायचो. सेकंड हँडचं तर एकही दुकान मी सोडलं नव्हतं.
जिथे सेकंड हँड कार भेटेल, की चला कुठं तरी आपल्या बजेटमध्ये कार भेटू शकेल बा म्हणून. आणि लिटरली सांगते, 50,000 रुपये नव्हते. 50,000 रुपयात कारबीर काही भेटत नाही हे माहिती झालं होतं. ठीक आहे. तर याचा अर्थ काय? तुमच्याकडे गाडी आहे, कार आहे, कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे, अग्री. ठीक आहे. हो मॅम. हो. घर स्वतःचं आहे, भाड्याचं आहे? स्वतःच आहे. स्वतःचं घर आहे. ठीक आहे. आता जे लोक भाड्याच्या खोलीत राहतात, स्वतःचं घर असावं, 1 BHK तरी असावं. तर ज्यांच्याकडे एक खोली जरी स्वतःच आहे, तर तुम्ही त्या भाड्याच्या घरावाल्याचं स्वप्न बघत आहे, की त्याला हो. वाटतं आपलं एक स्वतःचं हक्काचं असावं. आणि जे लोक भाड्याच्या घरात राहतात आहे, ज्या व्यक्तीला रात्री झोपताना डोक्यावर छत नाही आहे, तर एक खोली तरी रात्री डोकं छप्पर पाहिजे आहे अंग झाकायला, स्वप्नातलं जीवन जगतोय. हो. एक मी चित्र फेसबुकवर बघितलं होतं, एक 14, 15, 16 वर्षाचा मुलगा असेल. त्यांनी त्याला दोन्ही पाय नव्हते आणि त्यांनी ते पाय चॉकनी ड्रॉ केलेले होते. विचार करा, आज आपण चप्पल नाहीये म्हणून रडतो. त्या मुलाला दोन्ही पाय नाहीये, त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? त्याच्या स्वप्नातलं जीवन प्रत्येक 2 पायावर उभा असणारा व्यक्ती जगतोय. मग आज जे आपण जीवन जगतो आहे, आज आपल्याला डोळे आहेत, आपण बघू शकतो, कानाने ऐकू शकतो. अंध व्यक्तीचं जीवन स्वप्नातलं, की कधीतरी काश मुझे दुनिया देखने को मिलती, त्याच्याही स्वप्नातलं जीवन आपण जगतोय. आपल्याकडे 2 व्हीलर असेल, पायी चालणारा एखादा मजूर, तो म्हणतो की काश मेरे पास भी ये 2 व्हीलर होती. एखादा झोपडीत राहणारा व्यक्ती, की मला एक छोटस तरी भाड्याचं घर व्यवस्थित असतं. म्हणजेच काय, इथे असलेला प्रत्येक व्यक्ती कुणाच्या ना कुणाच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. आणि म्हणून प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? काय नाही याच्यावर आपला फोकस जातो. आणि म्हणून आपल्याला कमतरतेची जाणीव होते. ज्या क्षणी आपली दृष्टी ते बघायला लागेल की माझ्याजवळ खूप काही आहे. जसं म्हटलं की चला मी 5 करोड देते, कोणी एक डोळा तरी द्यायला तयार आहे का? उत्तर सगळ्यांचं नाही मध्ये होतं. नाही. म्हणजे विचार करा की माझ्याजवळ काय आहे. मग आता म्हणेल एखादा व्यक्ती, म्हणतो ना मॅडम गाडी आहे, घरही आहे हो, पण जोडीदार काही ढंगाचा नाहीये, असं उत्तर भेटेल कोणाचं तरी. तो खूप त्रास देत असतो बुवा, तो त्याच्यासारखा कटकटा माणूस माझ्या जीवनात कोणीच नाहीये, असेही कंप्लेंट असतात. मग विचार करा, जी एक सिंगल मदर म्हणून जीवन जगत आहे, मुलांना वाढवताना ती एकाकी रात्र काढत आहे, रागीट असेल, वाईट असेल, पण कधीतरी खंबीरपणे उभा राहणारा व्यक्ती असेल, त्याचं असणंच महत्वाचं आहे. काटे तर गुलाबालाही असतात, गुलाबाच्या स्पर्शासाठी थोडे काटे पण सहन करावे लागतात. आणि म्हणून आपला जो फोकस आहे ना, काय नाही त्याच्याकडे बघण्यापेक्षा माझ्या जीवनात नेमकं काय चांगलं आहे ना, त्याच्याकडे फोकस ठेवा. आणि का हा फोकस पाहिजे? कारण कसंही जगलात ना, हे जीवन एक दिवस संपणार आहे. जीवन फक्त इथून एवढा मात्र प्रवास आहे. आणि हे जीवन जगत असताना खरोखर त्या व्यक्तीला विचारा, जो एकाकी जीवन जगत आहे. आज त्यांची कधी काही होईना पण विचारपूस करणारही जीवनात कोणी नाहीये. आणि म्हणून सांगते, जे आहे आपल्याकडे, जी पॉझिटिव्हिटी आहे, त्या पॉझिटिव्हिटीकडे बघायला सुरुवात करा. जीवन अनेक परीक्षांचा संचय म्हणू शकतो आपण. या जीवनाला जगताना रोजही परीक्षा द्याव्या लागू शकतात. समजून घ्या, त्या सोन्याला दागिन्याचं रूप देताना अग्नीची परीक्षा द्यावी लागते. त्या धरती मातेच्या छातीतून लोखंडाचं नांगर चालतं, त्याच्यानंतर तिच्या पोटातनं ते बीज अंकुरतं. कष्टाशिवाय या जगात काहीच मिळत नाही. पहिले दुःख सोसावेच लागतात. आणि म्हणून आजपासून एक संकल्प करूया की आपल्या जीवनात काय आहे त्यावर फोकस करूया. आणि जेव्हा आपला फोकस सकारात्मकतेकडे जाईल, तेव्हा निश्चितच आपल्याला कळेल
ज्यांना मुलांबद्दल कंप्लेंट असते ना, की नाही माझा मुलगा ऐकत नाही, असं नाही तसं नाही, खूप कंप्लेंट असतात. तुम्हाला सांगते, IVF सेंटरकडे समोर लागणाऱ्या रांगा बघावं, आज लाखो रुपये देऊनही एक संततीचं स्वप्न त्यांचं पूर्ण व्हायला त्रास होतो. आणि निसर्गाने ते दान जर आपल्या पदरात पाडलं असेल, रिस्पेक्ट दॅट व्हॅल्यूज. क्योंकि कंप्लेंट केल्या तेवढ्या होतील, पण जेव्हा आपण कम्प्लिशनच्या दिशेने वळू ना, लोकही तेच असेल, जीवनही तेच असेल, फक्त त्याच्यात ऍड झालं राहील एक सुंदर स्माईल आणि एक पॉझिटिव्ह जीवन. आणि आयुष्य खूप सुंदर तुम्हाला मनातल्या गोष्टी पण समजता. आहे. अक्षता मॅडम, उत्तर द्या बरं यांच्या प्रश्नाचं. तुम्हाला मनातल्या गोष्टी पण समजतात ना. काय वाटतं अक्षता मॅडम, यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. सेकंड लेवल, थर्ड लेवल केल्यावर ह्या गोष्टी आपण पण सांगू शकणार आहे ना. प्रत्येकालाच कळायला लागतं. जसं तुम्ही रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये पोहोचता ना, तसं तुम्हाला सुद्धा लोकांच्या जीवनात घटना घडल्या तर का घडल्या, किंवा त्याच्या वर्तमानची परिस्थिती अशी आहे तर का आहे, आणि त्याला सोल्युशन सुद्धा तुम्ही देण्यात सक्षम होता. पण त्याच्यासाठी थोडी साधना करावी लागते आणि ती सहज होऊन जाते, कठीण नाहीये. तुम्ही स्वतः ओळखू शकाल की लोकांच्या जीवनामध्ये काय चालू आहे. ओके. थोडा प्रवास थँक्यू. त्याच्यासाठी अजून पुढे करावा लागतो. थँक्यू अक्षता मॅडम. थँक्यू अमृता मॅडम. रेकीचं थँक्यू पुढचं मॅम. तत्व पाहूया. आज मैं अपने आप पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे जे जे मला भेटलेलं आहे त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणणार आहे. सो ते थँक्यू म्हणजे काय, की माझ्याजवळ भाड्याचं घर असेल तरी आय एम जस्ट से थँक्यू. का बरं, तुम्हाला एक गोष्ट सांगते इथे, थँक्यू का बरं असायचं. मी जीवनाचा हा अभ्यास करत असताना किंवा या रेकी सोबत जगत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगते. ती पण गोष्ट आमच्या शहरात घडलेली होती. दोन गोष्टी सांगणार इथे, का बरं आपल्याला थँकफुलनेस मध्ये जीवन जगायचं आहे, आणि जीवनातले किती कटू सत्य आहे. किती लोकांचे मुलं बाहेर शिकायला आहेत, लांब शिकायला आहेत, ज्यांचे पण मुलं बाहेर लांब शिकायला गेलेले आहेत. ओके, चला त्यांच्यासाठी ज्यांनी पण म्हटलं माझी मुलं बाहेर शिकायला आहेत किंवा शिकून तिकडे स्थिरावलेले आहे, एक कविता वाचण्यात आली. ती कविता तुम्हाला सांगते. आई बाबा सांगा ना, आई बाबा सांगा ना, मी तुम्हाला केव्हा म्हंटल हो मला दूर शिकायला जायचंय. तुम्हीच मला स्वप्न दाखवले बाबाशी खूप मोठा हो, आणि अगदी छोटासा 8वीत गेलो ना तेव्हा तुम्ही मला दूर हॉस्टेलमध्ये टाकलं. तुम्ही एकच सांगितलं, बाळाशी खूप मोठा हो, तुला खूप मोठं व्हायचंय, आणि म्हणून तुम्ही मला तुमच्यापासून दूर केलं. आई बाबा, मी कधीच म्हटलं नव्हतं की मला खूप दूर मोठ्या कॉलेजमध्ये जायचं आहे. तुम्हीच ते स्वप्न दिलं, बाळा कॉम्पिटिशनचं जग आहे, तुला खूप पुढे जायचंय, खूप शिकायचं आहे, त्याच्यासाठी तुला खूप खूप मेहनत करायची आहे. मी शिकता शिकता इतका दूर गेलो तेव्हा तुम्ही म्हटलं की बाबा आता बाळा तुला खूप चांगली नोकरी पाहिजे, त्याच्यासाठी तुला पुढे जायचं आहे. आणि बघता बघता तुम्ही मला तुमच्यापासून एवढं लांब केलं. पुढे मी माझ्या संसारात इतका गुंतून गेलो की आज कितीही इच्छा असून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मला सांगा, याच्यात मुलांची चूक आहे की त्याला न जाणतेपणी त्याच्या डोळ्यांमध्ये मोठं होणं म्हणजे काय हो. आज माझ्या शहरातल्या, मी अमरावतीमध्ये राहते, अमरावती खूप मोठं शहर नाहीये, पण अर्धे घर, जो मोठा असा पॉश एरिया आहे ना, अक्षरशः कुलूप लागलेले आहेत घरांना. अर्धे घर रिकामे झाले आहेत कारण त्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती आज एक ते जगात नाही आहे, त्यांचा सांभाळ करायला कोणी नाही आहे, तर वृद्धाश्रमात गेलेले आहेत. आणि ओसाड पडलेले घर आज बघायला मिळतात. अर्ध्या कॉलनीची अशी अवस्था आहे, कारण याच स्वप्नांनी त्यांनी मुलांना बाहेर पाडलं होतं. आणि अशीच एक रिअल गोष्ट तुम्हाला सांगते. असेच दोन्ही घरातले मुलं फॉरेन मध्ये सेटल झाले. एक दोन्ही मुलं आपापल्या कुटुंबामध्ये रुळले होते.
इकडे त्यांची चांगली 3 मजली बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंग मध्ये फक्त आई आणि वडील एकटे राहत होते. एक दिवस मुलांना फोन जातो की बाळा, तुझी आई गेली रे. आणि त्या आईला, म्हणजे त्या मुलांना यायला 3 दिवस लागणार होते म्हणून त्या आईला बर्फाच्या पेटीत ठेवलं गेलं होतं. मोठ्या मुलांनी लहान भावाच्या हातात पैसे दिले आणि सांगितलं की हे पैसे घे, माझं येणं शक्य होणार नाही, तू जातोच आहे तर सगळं उरकवून ये. मुलगा, मोठा मुलगा येऊ शकला नाही त्याच्या जबाबदाऱ्यांमुळे. लहान मुलगा आला. लहान मुलांनी 3ऱ्या दिवस पर्यंत सगळ्या विधी केल्या, आईचा अंत्यसंस्कार केलं आणि वडिलांजवळ आला. सगळे अर्धे पाहुणे गेले होते, काही पाहुणे घरी होते. मुलांनी म्हटलं की बाबा मलाही सुट्ट्या नाही, तुम्ही हे पैसे ठेवा आणि आईच्या बाकीच्या विधी कुणाच्या तरी मदतीने उरकून घ्या. वडील बोलले नाही, थोडं थांब मी बोलतो. एक 10 मिनिटानंतर अचानक जोराचा आवाज झाला. त्या 3 मजली बिल्डिंग वरून वडिलांनी उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. त्यांच्या हातात एक चिठ्ठी मात्र होती, तुला कदाचित सुट्ट्या भेटणार नाही नंतर यायला, आता आलाच आहे तर माझही अंत्यसंस्कार करून जा. थोडा विचार करा, कशासाठी जगतोय आपण, कुठल्या स्वप्नांच्या मागे धावतोय आपण, कशा पद्धतीने जीवन जगतोय, कुठली ती स्पर्धा जीवनामध्ये आपण सुरू केलेली आहे. अहो, इतकं सुंदर जीवन आहे, त्या जीवन जगण्याला सोडून एका रेस मध्ये मुलांना उतरवून टाकलेलं आहे. ट्युशन, ऍक्टिव्हिटी, सगळ्यांना ऑलराऊंडर मुलं पाहिजे असतात आणि ते ऑलराऊंडर करता करता स्वतःपासून एवढं दूर टाकतात आणि ज्या मुलांसाठी घरं बांधलेले असतात ते घरच ओसाड होऊन जातात आणि एकाकी उरतं ते जीवन. आणि त्या जीवनाला आधार देण्यालाही घरात कोणी उरत नाही. खरंच कशासाठी जगतोय आम्ही आणि कुठल्या स्पर्धेच्या मागे धावतोय आम्ही? थोडा विचार करा, खरंच एवढ्या भयानक स्पर्धेची गरज आहे का हो जीवनात? कुणाला वाटतं की एवढ्या स्पर्धांची गरज आहे? खरंच असं जीवन जगायची गरज आहे? कितीही कमवलं ना तरी शेवटी काहीच उरत नाही. करोडो रुपये कमवलेला व्यक्ती देखील स्मशानभूमीतच जातो, त्याला काही ऍडव्हान्स बोनस आयुष्य भेटत नाही. मी जेव्हा कॉलेजमध्ये होती, फर्स्ट इयर सेकंड इयरला, तेव्हा एक लेख लिहिला होता, मृत्यू लांबला आपण थांबला का. या विज्ञानाच्या प्रगतीने आपण काही डिसेजेसला लांबवू शकलो, पण थांबवू मात्र शकला नाही. जीवनाचं अटळ सत्य मृत्यू आहे. मग तो क्षण केव्हा येणार आहे माहित नाही, पण जीवन आपल्या जवळ आहे ना. मग आज जर आपण वर्तमानातल्या क्षणांमध्ये आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगायला शिकलो तर वाईट काय आहे? आणि तेच आनंदाने जगणं ही रेखीकला आपल्याला शिकवत असते. त्याच कुटुंबासोबत आनंदाने कसं राहायचं ही ऊर्जा आपल्याला शिकवत असते. आणि म्हणून आपल्याला तिसरा संकल्प जो करायचा आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही आहे ना, आय एम जस्ट से थँक्यू फॉर दॅट, की माझ्याकडे जे आहे त्याच्यासाठी मी आभार व्यक्त राहील. कारण निसर्गाने मला जे जे सुंदर दिलेलं आहे ना, माझे हात आज काम करतात आहे, माझे डोळे बघू शकतात आहे, माझ्या, अरे कडू बोलणार, कटू शब्द बोलणारा असेल पण कुठेतरी खंबीरपणे जोडीदाराची साथ माझ्या सोबतीला आहे, मला डोकं झाकायला छत आहे, मला अंगभर घालायला कपडे आहेत. असे सगळे जर आपण चांगल्या क्वालिटीज लिहून काढल्या ना तर जीवनामध्ये कमतरता कमी दिसेल. आणि चौथा नियम, आज माझ्यावर जीही कामाची जबाबदारी आहे ती मी 100% निभवणार आहे. जर मी एक आई आहे तर माझ्या मुलांप्रती माझे कर्तव्य काय आहे, पत्नी आहे तर माझे पतीप्रती कर्तव्य काय आहे, माझे एक गृहिणी आहे, एक वर्किंग आहे, मी जिथेही काम करत आहे तिथे माझे कर्तव्य काय आहे. जर प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचा उदरनिर्वाह केला तर जगामध्ये भ्रष्टाचाराची गरज नाही उरणार. कारण त्या व्यक्ती जो ऑफिसमध्ये बसलेला आहे ना, एखाद्या शासकीय विभागात, ती त्याची जबाबदारी म्हणून बसवलेला आहे, त्याला त्याचा ऑलरेडी मोबदला मिळतो, पण तरी त्याला 2 नंबरचा पैसा पाहिजे असतो. विचार करा, सुंदर कर्तव्याच्या साठी जर आपण काम करू शकलो ना, प्रत्येकाने आपलं काम इमानदारीने पूर्ण केलं तर या कुटुंबामध्ये आनंदाने घरामध्ये तो मेल्यानंतरचा स्वर्ग कोणी पाहिला नाहीये, कोणालाच माहिती नाही तो स्वर्ग कसा आहे, पण जिवंतपणे आपल्या घराला आपण स्वर्गाचं रूप देऊ शकतो, आनंदाचं रूप देऊ शकतो. फक्त काय नाही
त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा काय आहे, माझे 2 हात काम करू शकतात आहे, तर मी शून्यातनं स्वराज्य निर्माण करू शकण्याची माझ्यात ताकद आहे. मी माझ्या पायांवर उभं राहू शकत आहे, तर लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची ताकद माझ्यात आहे. या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने स्वतःला बघितलं पाहिजे. आणि जीवन खूप सुंदर आहे. आणि त्या सुंदर जीवनाला लक्षात घ्या, दररोज सकाळी उठल्यावर ज्या दिवशी तुम्हाला थँक्यू म्हणायची सवय होते ना, की आजचा हा सुंदर दिवस मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलेला आहे. मला काय आहे, फक्त रात्री झोपेपर्यंत रेकीचे 5 तत्व वापरायचे आहेत. जे काही जबाबदारी आली आहे कामाची, मला सांगा, आता लिटरली सांगते की आज कामाची जबाबदारी जास्ती होती, तरी मला क्लास घ्यायचा. मी काय केलं, दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. एक टॉपिक कमी शिकवला क्लासमध्ये. तुमचा क्लास तरी 1 तास होता, अक्षता मॅडम माहिती, आज सगळ्या क्लासेसला मी 10-10, 15-15 मिनिटं लवकर सुट्टी दिली, पण तेही पूर्ण केलं. आणि त्या 15 मिनिटात माझ्या इकडच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत मी त्या पण पूर्ण केल्या. याचाच अर्थ काय, नियोजन थोडंफार आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल दोन्ही कर्तव्यांना तुम्ही, कारण परफेक्ट नाही म्हणू शकत ना, कारण परफेक्शन कुणामध्येच नाहीये. कुठे ना कुठे कमी जास्त होणार आहे. चुका झाल्या तर एक्सेप्ट करून सुधारायचा प्रयत्न करायचा. मुलांना कमी मार्क भेटले तर काय करतो आपण, त्यांना ओरडतो, मारतो, काही फायदा नाही त्याच्यातनं. आपली मार्कलिस्ट बघायची आपल्याला किती होते. आता तुम्ही मला ऐकून राहिले, आजच्या क्लासचा 4था दिवस, कोणीतरी म्हटलं का मॅडम तुमच्या नावाचं डिग्री बिग्री काय आहे, किती बिती शिकल्या, कोणी विचारलं का मला? आतापर्यंत कोणीच विचारलं नाही किती शिकल्या, कुठून आहे, हे नाही. आता मी सांगितलं मी अमरावती मधून आहे, नाही तर ते तुम्हाला माहिती नव्हतं. होतं का माहित? तुम्ही 4 दिवस झाले का कंटिन्यू ऐकताय? काहीतरी पॉझिटिव्ह मिळत आहे म्हणून येत आहे, बरोबर की नाही? त्याचाच अर्थ काय आहे की आपल्याही मुलांना लक्षात ठेवा, अ शीट ऑफ अ पेपर नेव्हर डिसाइड युअर फ्युचर. एक कागदाचे मार्कशीट कोणाचंच फ्युचर डिसाइड करत नाही, बरोबर आहे? आता विषय आलाच तर सांगते, सायकोथेरपीमध्ये माझं पीएचडी झाले, त्याच्यासाठी मी डॉक्टर लिहिते आणि नॅचरोपॅथी डॉक्टर आहे. अदरवाईज माझं पूर्ण प्रोफेशन एज्युकेशन हे टीचिंग फील्डमध्ये झालं होतं. मी MA BEd होती आणि एक चांगलं टीचर बनायचं माझं स्वप्न होतं. पण घरची आर्थिक परिस्थितीमुळे 18 लाख त्याची तेव्हाची डिमांड पूर्ण करण्यासाठी मला माझं घर विकावं लागणार होतं, म्हणून मी काही गव्हर्नमेंट शासकीय शाळेत टीचर बनू शकली नाही. पण अजूनही टीचर आहे, फक्त विषय बदलला शिकवण्याचा. पण टीचिंगच काम चालू आहे, जे माझ्या आवडीचं आहे आणि ते मनापासून करते. म्हणजे एकच लक्षात करते मी, जर जेव्हा मी स्वयंपाक करत आहे तर तो स्वयंपाक इतका मन लावून करते की खाणाऱ्याला समाधान झालं पाहिजे, त्याचा मनाला तृप्तता मिळाली पाहिजे. जर मी शिकवण्याचं काम करते तेव्हा हा विचार करते की मी जो विषय एक्सप्लेन करत आहे तो समोरच्याच्या मनापर्यंत त्याचा अर्थासकट पोहोचला पाहिजे. जर मी माझ्या पतीसोबत वेळ घालवते तर तो माझा जीवनातला आनंदाचा क्वालिटी टाइम असला पाहिजे. जेव्हा मी माझ्या आई वडिलांसोबत आहे तर त्यांना एक मुलगी जवळ असण्याचा परिपूर्णतेचा आभास झाला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण काय करतो, शरीराने फिजिकली प्रेझेंट असतो, मनाने ते इकडे तिकडे शरीरावर भटकत असतो. मुलांजवळ असताना एक आई म्हणून जवळीक साधा. जे काही आहे ना, तुम्ही घराला जरी स्पर्श करताना घराला सुद्धा ऊर्जा आहे. मी प्रॅक्टिकली दाखवत असते की त्या एनर्जी कशा असतात, तुम्हाला पण दाखवणार, तुम्ही पण बघू शकणार. तर जेव्हा मी माझ्या घराला जेव्हा स्पर्श करील, जेव्हा साफसफाईला, तर त्या घराला सुद्धा एक एनर्जी आहे, तो पण मला थँक्यू म्हणत असतो, बरोबर की नाही? आणि म्हणून आपल्याला जीवनाला स्माइलनी, आनंदाने, सकारात्मकतेने क्रिएट करायचं आहे. इथून पुढे जीवनात आपल्याला काय बनायचं आहे, स्माइल क्रिएटर. पण त्याच्यासाठी केतकी मॅडम स्वतःच्या चेहऱ्यावर पहिले स्माइल आली पाहिजे, इनर स्माइल, किसी को दिखाने के लिए नाही. जीवनातल्या प्रत्येक श्वासासोबत ते अमूल्य स्माइल बाहेर पडलं पाहिजे. त्या गळ्यात घातलेल्या 9 लाख हारापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरच्या त्या इनर स्माइलला जास्ती व्हॅल्यू आहे. कारण सोन्याचा ढीग जरी बाजूला असला ना तरी ते इनर स्माइल क्रिएट करण्याची ताकद त्याच्यात नाहीये. कारण पैशाने जर सगळे सुख विकत घेता आले असते ना, कोरोना काळातली गोष्ट आहे, 7 स्टार हॉटेलचा मालक होता, 7 मजली त्याचं हॉटेल होतं आणि करोडो रुपयांची संपत्ती त्याच्याजवळ होती. पण कोरोनामध्ये जेव्हा त्याच्या कुटुंबातले 5 सदस्यांचा मृत्यू झाला, त्यांनी पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन हॉटेलच्या टेरेसवर चढला, सगळे पैसे हवेत उडवले आणि त्यांनी उडी मारून स्वतःचं जीवन यात्रा संपवली.
खरंच पैशाने सुख विकत घेता आलं असतं तर तो जगला नसता का? जीवन जगण्यासाठी कुटुंबातले लोक खूप महत्वाचे आहे. त्यांच्यासोबत जीवनात येणारा आनंद खूप महत्वाचा आहे. आणि हे जीवन खूप सुंदर आहे. त्याला अधिक सुंदर आपल्याला बनवता आलं पाहिजे. आणि शेवटचा नियम जो आहे रेकीचा 5 तत्वामधला, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. प्रत्येक जीवित प्राणी प्रति आपल्याला थँकफुलनेसची भावना ठेवायची आहे. आभार भाव निर्माण करायचा आहे. थँकफुलनेस थँकफुलनेस म्हणजे काय की आपल्या जोडीदार गुलाबाच्या काट्यासारखा असला तरी त्याच्या असण्याला महत्व आहे. ओके, सो थँक्यू फॉर दॅट. शेजारी वाईट असला, खूप म्हटलंच आहे कोणतरी निंदकाचे घर असावे शेजारी, त्या शेजाऱ्याला एक्सेप्ट करून टाकायचं. काय त्याच्या कटू बोलण्यातनं कधी कधी जीवनाला प्रेरणा भेटून आपण काहीतरी करून जाऊ चांगलं. बरोबर की नहीं? तो जो है, एक कहावत है ना, अगर कोई किसी से प्यार करे तो वो कैसे करे, जिस हाल में वैसे एक्सेप्ट करके करे. कोई बदल कर प्यार करना चाहिए तो वो प्यार नहीं सौदा करे. सो महत्व काय है, एक्सेप्ट एज इट इज. जो इंसान जैसा है, भगवान ने बनाया है, उसको एक्सेप्ट कर लो. एखाद्या शेजाऱ्याला देवाने काड्या करण्यासाठी त्याला दिलाय बघून, चल तू काड्या कर लोकांच्या जीवनात, आहे आमचा शेजारी असा, आय एक्सेप्ट दॅट. बरोबर आहे. पण एखादा शेजारी रात्रीच्या अडचणीत तुम्हाला इमर्जन्सी मध्ये रात्री उठून तुमच्या मदतीला यायला तयार येतो, असाही शेजारी आपल्या जीवनात आहे. एक्सेप्ट दॅट. एखादी जवळची मैत्रीण तुम्हाला रोज शिव्या घालते, पण अडचणीच्या वेळेस खंबीरपणे तीच तुमच्या पाठीशी उभी आहे, तर तिच्या शिव्यांना एक्सेप्ट करावं लागतं. बरोबर की नाही? म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाने आपल्याच हाताचे 5 बोट सारखे नाहीये. आपले 2 मुलं वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. बरोबर की नाही? मग आपण सगळ्यांनी असंच वागलं पाहिजे असा विचारच करू शकत नाही. म्हणून त्या स्वभावाला, त्या व्यक्तीला ईश्वराची निर्मिती म्हणून स्वीकार करा, आहे तसा त्याचा स्वीकार करा. इथून पुढचं आपण परवा बघणार आहोत. उद्या धुलिवंदनाच्या सुट्टी आहे सगळ्यांना. होळी आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि परवा आपण आपला नियमित 5:30 ते 6:30 या वेळेस आपला क्लास होणार आहे. तर भेटूया शनिवारी. जनरली शनिवारी सुट्टी असते, पण उद्या सुट्टी द्यावी लागत आहे, म्हणून आपण शनिवारी आपल्या नियमित 5:30 ते 6:30 या वेळात भेटणार आहोत. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. एखाद 2 एक्सपिरियन्स घेऊ, कसं वाटलं आजचं सेशन? Then we'll stop. Anyone can share? बोला मॅडम. दीपाली मॅडम, अनम्यूट करा, बोला. खूप छान वाटलं मॅडम, खूपच छान वाटलं. रेकीचे 5 तत्व आपलं जीवन असेल आजपासून. येस, ऑफकोर्स ट्राय करीन त्याच्यासाठी. येस, ग्रेट, थँक्यू. कविता मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी जवळजवळ 3ऱ्या-4थ्यांदा आपलं हे फर्स्ट लेवलचं सेशन अटेंड करते. पण प्रत्येक सेशन आणि प्रत्येक दिवस ऐकत असताना मला नव्याने काहीतरी तुमच्याकडून माहिती मिळत असते आणि नवीन ऊर्जा मला प्राप्त होत असते. आणि मॅडम, माझी आज असं प्रत्येक शब्द ऐकत असताना पुढच्या लेव्हल करण्याची एक तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण अडचण तीच असते, थोडीशी आर्थिक. पण ती आर्थिक अडचणी माझी लवकरात लवकर सॉल्व्ह होईल आणि तुमच्या सहवासात मी आयुष्यभर राहील. कारण एक वाक्य माझ्या मनाला भावलं की एकदा आपण ऍडमिशन घेतलं की आपण नेहमीसाठी तुमच्या संपर्कात राहू शकता, प्रत्येक सेशन अटेंड करू शकता. आणि मला हा तुमचा सहवास फार हवासा आहे. कारण हे रोज मी जरी ऐकतच, म्हणजे मॅडम आपली स्मरणशक्ती फार कमकुवत असते. एकदा ऐकलं तर आपण 2-3 दिवस लक्षात ठेवू शकतो, नंतर विसर पडतोच. तर मला नव्याने ती नवीन ऊर्जा तुमच्याकडून रोज आत्मसात करायला मिळते. आणि मला माझ्या जीवनात, म्हणजे एक आजचा एक प्रसंग सांगते मॅडम. कारण आपल्या जीवनामध्ये अशी काहीतरी नातीसंबंध असतात की जी आपल्याला वेळोवेळी त्रासदायक ठरतात, त्यांच्यापासून आपल्याला दुःख मिळत असतं. तर अशा व्यक्तीच्या बाबतीत मी एका व्यक्तीसोबत जेव्हा बोलत होते आणि त्यांच्याकडून मिळालेला मला त्रास मी त्यांना जो सांगत होते, समोरची ऐकणारी व्यक्ती एकच करत असते की आपल्याला त्याच व्यक्तीविषयी काहीतरी निगेटिव्ह किंवा अजून असं असं घडू शकतं असं ती आपल्याला
सांगत असते. पण ते सगळं ऐकत असताना मॅडम आज माझ्यावरती एकही नकारात्मक गोष्टीचा परिणाम झाला नाही. माझं मन कुठेही दुखावलं नाही आणि त्या त्रासदायक व्यक्तीविषयी माझ्या म्हणजे मनातून एकही वाईट शब्द बाहेर पडला नाही. मी स्वतःला एवढं स्टेबल ठेवू शकले मॅडम आणि हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. बस भगवंत चरणी एवढीच इच्छा की माझी आर्थिक अडचण लवकर दूर हो आणि मी आपल्याकडून सगळ्या लेवल तथास्तु. आचरणात आणू शकेल. यासाठी धन्यवाद 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 मॅडम. थँक्यू थँक्यू. तथास्तु. उषा सोनवणे मॅडम, अनम्यूट करा. हा बोला मॅडम. मॅडम 4 दिवस क्लास झाला, छान मला वाटलं आणि त्यातून आजचा क्लास तर मला लय छान वाटलं. छान. कुठून आहेत उषा मॅडम? मुंबई. अच्छा, छान छान. वेलकम. राजेश्वरी मॅडम. आणि चांगलं वाटलं ऐकण्याला, बरं वाटतंय. माझी नातवंड सून सर्वी आम्ही बसतो तुमचा क्लास. छान छान. थँक्यू. हा बोला राजेश्वरी मॅडम. वैशाली मॅडम लास्ट. हा बोला राजेश्वरी मॅडम, बोला. माईक ऑन झालाय आता तुमचं. येस मॅम. मॅडम खरंच खूप छान शिकवतात. खास करून तुम्ही जो रागावरचं जे एक्झाम्पल्स वगैरे दिलेत ना मॅम, माझा हात जो आहे तो नाकावरती बसतो आणि खूप राग येतो मला. पण तुम्ही जे एक्झाम्पल्स वगैरे दिले तुम्ही आजपासून ट्राय करेल की जेवढं कमी करता येईल किंवा 100% संपवता येईल तेवढं मी ट्राय करेल मॅम मी आजपासून. नक्की नक्की. छान. थँक्यू सो मच मॅम. आणि मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटलं मॅम. खूप छान होतं सेशन. थँक्यू थँक्यू. सुचिता डागा. वैशाली गुलवे. वैशाली मॅडम अनम्यूट करा. बोला मॅडम. हा, गुड इव्हनिंग मॅम. खूप सुरेख होतं मॅम आजचं लेक्चर. जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की मला खूप राग येतो आणि मी असं तुम्ही म्हटलं नाही की बाहेरचा राग आपण घरी काढतो, की तसंही होतं. ऍक्च्युली मी जॉब पण करते, मग तो स्ट्रेस हा स्ट्रेस. पण मला आजचं तुमचं लेक्चर खूप खूप छान वाटलं आणि मी यापुढे खूप पॉझिटिव्ह असतेच, पण मी अजूनही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. सो उद्या आपल्या क्लासला सुट्टी आहे आणि आता आपण भेटणार आहोत शनिवारी 5:30 वाजता आपल्या नियमित वेळेवर. आजचं सेशन कसं वाटला नक्की ग्रुपवर शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत आणि अजून माहितीपर व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे जे काही आपण क्रिस्टल आणि अदर व्हिडिओ माहितीचे टाकतो ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. सो थँक्यू. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. आणि आजच्या होळीच्या सणात आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्टाचं दहन हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.